तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील अडगाव बुद्रुक सर्कलसह परिसरातील गावांमध्ये रोही आणि हरणांच्या कळपाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस सुरू आहे। रात्रीच्या अंधारात रोहीचे कळप थेट शेतात घुसतात, सोयाबीन, ज्वारी, तूर आणि भाजीपाला पिकांची नासधूस करतात, तर हरणांचे कळपही उभ्या पिकांवर ताव मारत असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे। दिवसभर शेतात राबायचं आणि रात्री पिकांच्या संरक्षणासाठी जागरण करायचं, अखेर शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे। रात्रभर जागरण करूनही वन्य प्राण्यांचा उपद्रव थांबत नाही, शेतकरी हतबल झाला आहे। मात्र वनविभागाकडून ठोस उपाययोजना कधी होणार, असा सवाल शेतकरी विचारत आहेत। वनविभागाने आता केवळ पाहणीचे सोपस्कार न करता तातडीने उपाययोजना कराव्यात, रोही आणि हरणांच्या उपद्रवावर नियंत्रण मिळवावे, नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे। शेतकरी रात्रभर जागतोय, पीक उद्ध्वस्त होतंय, आता वनविभाग कधी जागणार? MCN न्यूज मराठीकरिता दीपक रेडे, अडगाव।